नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन टॉपिकसोबत. मित्रांनो, गणेश उत्सवानिमित्त भरपूर बॅनर्स आपल्या चॅनलवर आहेत. तर त्यासाठी मित्रांनो चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा आणि सोबतच असलेल्या बेल आयकनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून भविष्यात येणारे प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन्स हे तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचून जातील. आणि हो मित्रांनो, जर इंस्टाग्रामला जर फॉलो केलं नसेल तर फॉलो करा आणि टेलिग्रामला सुद्धा जॉईन करा, कारण तिथं आपण रोज नवनवीन बॅनर आयडियाज हे अपलोड करत असतो. आणि मित्रांनो, जे मटेरियल आपण तुम्हाला प्रोव्हाइड करतो त्याचा पासवर्ड व्हिडिओमध्येच असतो 2 स्टेपमध्ये. तर कुणीही व्हिडिओ स्किप न करता बघा, जेणेकरून तुम्हाला पासवर्ड नक्की सापडेल आणि तुम्हाला मटेरियल एक्सट्रॅक्ट करायला सोपं जाईल. तर मित्रांनो, हे बॅनर आहे मित्रांनो गणेश चतुर्थीचं. तर ते ग्रुप बॅनर आहे मित्रांनो, बघू शकता तुम्ही बॅनर कसं झालेलं आहे आपलं. तर याच बॅनरची सुरुवात आपण आता करणार आहोत. तर सर्वात आधी पिक्सेल लॅब ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आहे आणि ते सिम्पली रोटेट करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो, आपल्याला जे साईज आहे ती 5600 × 3600 अशा फॉर्मॅटमध्ये सिलेक्ट करून घ्यायची आहे, जेणेकरून हे आपलं 8x10 असं बॅनर हे तयार होईल. याला तुम्ही प्रिंटसुद्धा करू शकतात. तर ते कसं सेव्ह करायचं आणि त्याचं हे कसं ठेवायचं ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणारच आहे. तर मित्रांनो, ते तुम्ही बॅनरचं मटेरियल एक्स्ट्रॅक्ट केलं आहे त्याच्यातनं तुम्हाला हे सिम्पली तर बॅकग्राऊंड दिलेलं आहे ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे. आणि हे कॉम्बो बॅकग्राऊंडसुद्धा आपण दिलेलं आहे मित्रांनो, आणि सेपरेटसुद्धा इथं प्रोव्हाइड केलेलं आहे. तर बघू शकता तुम्ही, हे बॅकग्राऊंड आपण इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि ते लेअर पॅनलमध्ये जाऊन त्याला लॉक करून घ्यायचं आहे. आणि एक एक लेअर मित्रांनो इथं ॲड करत चालायचं आहे. टेक्स्ट जे आहे ते इथं आपण ॲड करून घेतलेलं आहे. आणि शुभेच्छाचं जे आपलं PNG आहे ती सुद्धा आपण इथं ॲड केलेली आहे. अतिशय सोप्या पद्धतीने मित्रांनो इथं आपण हे फ्लेक्सचं डिझाईन कंप्लीट करणार आहोत. याला तुम्ही सोशल मीडियावर सुद्धा यूज करू शकतात आणि याची प्रिंट करून तुम्ही फ्लेक्ससुद्धा याचं तयार करू शकतात. तर मित्रांनो, मटेरियल लिंकचा पासवर्ड आहे हा 7811. तर मित्रांनो, हे जे बॉक्स आहेत यामध्ये आपले इमेज कशी सेट करायची आणि ते कसे बनवायचं यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ आहे, हा तुम्ही चेकआउट करा. तुम्हाला यात नक्की समजेल की आपण बॉक्समध्ये फोटो कसे ॲड करायचे. तर हा व्हिडिओसुद्धा तुम्ही नक्की बघा. तर आता आपण पुढची जी नेम प्लेट आहे ती पण ॲड करणार आहोत. नेम प्लेट ॲड झाल्यानंतर तुमचा जो टेक्स्ट आहे तो तुम्ही एडिट करून इथं PLPमध्ये एडिट करून तुम्ही टाकू शकतात. मी हा माझा पद्धतीने टेक्स्ट टाकलेला आहे आणि त्याची PNG सुद्धा दिलेली आहे. तर फायनली मित्रांनो, इथं आपण लोगो ॲड करणार आहोत. जर तुम्हाला ॲड करायचं असेल तर करू शकतात, नाही तर तुमच्या नावाचा सुद्धा लोगो तुम्ही इथं ॲड करू शकतात. हे झाल्यानंतर सिम्पली इथनं आपण हे बॅनर सेव्ह करून घेणार आहोत. एक हे राहिलेली आहे. प्रत्येक लेअर झाल्यानंतर आपल्याला इथं लॉक करून घ्यायचं आहे. ही फायनल लेअर ॲड झाल्यानंतर आपल्याला हे बॅनर इथनं सेव्ह करून घ्यायचं आहे. आणि मित्रांनो, त्याची जी क्वालिटी आहे ती आपल्याला इथं अल्ट्रा सिलेक्ट करून घ्यायची आहे. डायमेन्शन जे आहे ते आपल्याला अल्ट्रा सिलेक्ट करून घ्यायचं आहे, जेणेकरून बॅनरची जी क्वालिटी आहे ती इन्हान्स होऊन जाईल. आणि अजून थोडं इन्हान्स करायसाठी AI फोटो इन्हान्सर या ॲपमध्ये आपण हे बॅनर ओपन करणार आहोत. तर सिम्पली इथं प्लसच्या आयकॉनवर क्लिक करून जे बॅनर आपलं सेव्ह झालेलं आहे ते इथं ॲड करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्याला सिलेक्ट करून ते इन्हान्स करून घ्यायचं आहे.
हे गणेशोत्सवाचेच हे एक बॅनर आहे मित्रांनो, हे सुद्धा तुम्ही नक्की बघा. हे सुद्धा तुम्हाला नक्की आवडेल. आवडल्यास त्याला एक लाईक करून द्या. तर भेटूया आपण आता पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन टॉपिक सोबत. तोपर्यंत मित्रांनो काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. गणपती बाप्पा मोरया.